22 फेब्रुवारी 2022ला जो काही अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री मी नक्कीच होतो, माझा काल देखील पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख झाला, पण त्याच्यामध्ये एक जो पॅरा लिहिलेला होता तो उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी लिहिलेला नव्हता, तो प्राथमिक शिक्षणासाठी लिहिलेला होता आणि 1ली ते 12वी मराठी सक्तीची असली पाहिजे, इंग्रजी सक्तीची असली पाहिजे आणि हिंदी देखील सक्तीची असली पाहिजे अशा पद्धतीचा पॅरा त्याच्यामध्ये होता। त्याच्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जरी कमिटी असली तरी त्या कमिटीनं प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील काही लिहिलेलं होतं आणि ते आम्ही स्वीकारलं। आता ते स्वीकारल्यानंतर मराठीचा मुद्दा घेऊन आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि हिंदीची सक्ती आपणच केलेली आहे हे काही लोकांना ज्यावेळी समजलं, आजूबाजूच्या काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलं, त्यावेळी त्यांनी मनसेच्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला